साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे। त्यानिमित्ताने 31 जुलै रोजी ठीक सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे व रात्री 12 वाजता अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे। 1 ऑगस्ट रोजी ठीक 10:30 वाजता भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नितीन चंदनशिवे व प्रमोद बनसोडे सर यांचे व्याख्यान होणार आहे व सांगली शहरातील विविध नेते मंडळी, शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे चळवळीतील नेते हे देखील उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून अण्णाभाऊ साठे यांनी दीनदलित गोरगरीब कष्टकऱ्यांच्या व्यथा पोवाड्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या। त्यासाठी मोर्चे आंदोलने केली। मुंबई ही महाराष्ट्रामध्येच राहावी यासाठी सिंहाचा वाटा असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियासारख्या देशामध्ये उभा राहतो, परंतु महाराष्ट्राला त्याची जाण नाही। गेल्या अनेक वर्षापासून अण्णाभाऊ प्रेमी समाज मागणी करत असताना देखील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सांगली शहराच्या अण्णाभाऊंच्या जिल्ह्यामध्ये होत नाही। ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध करून मातंग समाज महाराष्ट्रामध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार आहे। जोपर्यंत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला सांगली शहरामध्ये मान्यता मिळत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातला मातंग समाज कदापि गप्प बसणार नाही। त्यासाठी सर्व स्तरातील आक्रमक भूमिका घेण्यास तयार आहे। त्यानंतर जय भीम, जय लवजे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली, मी अध्यक्ष जितेंद्र हेगडे। समितीच्या वतीने पुष्पराज चौक सांगली येथे 104वी जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे। तसेच संध्याकाळी 5 वाजता बुधवारी मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ते मशाल रॅली रात्री 10 वाजता पुष्पराज चौकात येणार। रात्री 12 वाजता आम्ही अण्णाभाऊ साठे पुतळ्याला पुष्पार्पण करून 12 वाजता हे करणार। तसेच अभिवादन करून झाल्यानंतर गुरुवारी सकाळी 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। कोण कोण येणार आहे या व्याख्यानासाठी? चंदनशिवे प्रमुख वक्ते म्हणून नितीन चंदनशिवे आणि प्रमोद बनसोडे हे 2 व्यक्ती येणार आहेत। तरी समाजाने याचा लाभ घ्यावा।